नमस्कार. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सन्माननीय बी.जी. कोळसे पाटील हे तमाम महाराष्ट्राला सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व. न्यायमूर्ती म्हणून त्यांची कामगिरी अतिशय दैदिप्यमान, लोकहितकारी आणि निष्कलंक राहिली आणि त्यानंतर सुद्धा ते सातत्याने विविध सर्व प्रकारच्या सामाजिक चळवळी, अनेक आंदोलनांच्या सोबत राहिले आणि केवळ सोबतच नव्हे तर अग्रणी राहिले. संघीय विचारधारेच्या विरोधातील त्यांची रोखठोक आणि परखड भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवरती श्रद्धा ठेवून वाटचाल करणारं अतिशय कणखर असं व्यक्तिमत्व ही न्यायमूर्ती कोळसे पाटील यांची ओळख आहे. परंतु मी आज त्यांचं एक वेगळं रूप पाहिलं, वेगळं रूप अनुभवलं. मागच्या 10-12 वर्षांपासून आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं जे सार्वत्रिक सर्वस्तरीय अधपतन सुरू आहे त्याविषयी बोलताना आदरणीय बी.जी. कोळसे पाटील सरांच्या डोळ्यांमध्ये अनेक वेळा अश्रू दाटून आले. काय आपला देश होता, काय आपले उच्च दर्जाचे नेते होते आणि आता काय हे आपल्या देशाच्या वाट्याला आलेलं आहे याबाबतची त्यांची वेदना, त्यांची खंत त्यांच्या त्या अश्रूंमधून वाहताना मी पाहिली. इतक्या मोठ्या माणसाचे ते पाणावलेले अश्रूयुक्त डोळे पाहून मी स्वतः भांबावून गेलो. खरं सांगतो, काय बोलावं, कसं व्यक्त व्हावं हे मला सुद्धा त्यावेळी सूचना असं झालं. पुढे बोलणं अशक्य झालं आणि मी मुलाखत थांबवली, संपवली तिथेच. जरूर पहा, ऐका. एका प्रामाणिक निस्पृह व्यक्तीची ही तळमळ, त्यांची वेदना, त्यांची खंत आणि शक्य झाल्यास शेवटी त्यांनी जे तमाम जनतेला कळकळीचं आवाहन केलंय आपल्या सगळ्यांसाठीच ते आवाहन आहे. जरूर त्याचा गांभीर्याने विचार करा, ऐका, पहा. न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील. धन्यवाद. जज कुठून येतो, त्याची आयडिओलॉजी काय, त्याने तो कुठल्या वातावरणात पोचलेला आहे. जजेस काय माणसंच आहे. बरोबर, माणसं. आम्ही शेतमजूर होतो तेव्हा आमचे निकाल शेतमजूर अशा कष्टकऱ्यांच्या बाजूचे होते. आम्ही कोणाला दबत नव्हतो आणि कोणाच्या घेणं देणं नव्हतं. आमचे काँग्रेसच्या विरुद्ध पण होते. बरोबर. ज्या इंदिरा गांधींनी फक्त शेतकरी आणि शेतमजुराची मुलं जज व्हावीत म्हणून आम्हाला घेतलं आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध निकाल दिले. त्यांनी आम्हाला, आता मी राजीनामा दिल्यावर मला ते काँग्रेसने जेलमध्ये टाकलं होतं. त्यामुळे प्रश्न आमच्या वृत्तीवर येतो. बरोबर. आम्ही काय, आम्हाला जर कोणी म्हटलं, आम्ही फिरत असताना एक मंत्री मला भेटला आणि असं तुमचे बडं मॅटर म्हणलं, शटअप, पुढचा शब्द बोलायचा नाही. आणि तो पुन्हा भेटला नाही. एक मुख्यमंत्री मला भेटायला आला. मी म्हणलं मी भेटणार नाही, तू मला नाही विचारता आला. आणि दुसरी गोष्ट, आम्ही अशासाठी जज झालेलं नाही. तर तो मग तो खाली बापना 1 मिनिट, मी सारंगमध्ये राहत होतो. मी 7व्या मजल्यावर होतो, तो 5व्या मजल्यावर होता. तो म्हणला, अरे साहेब आला, माझा घामाघूम झाला. म्हणलं आपण एक करू, आता इथंच राहण्यात 2-4 जजेस आहेत, त्यांना सगळ्यांना बोलवतो, म्हणजे मी एकटा कशाला भेटू. बरोबर. 2-4 जजेस आले. मग आम्ही बसलो. ते जजेस आहेत, त्याला काहीतरी मागायलाच लागले. म्हणलं हे काय बरोबर नाही. तो काय पॉलिसी म्हणून आपल्याशी काय चर्चा करतो बघू आपण. ते मोदी जेव्हा चंद्रचूडच्या घरी गेले तेव्हा मी उदाहरण दिलं की मला जर त्यांना मोदीला बोलवायचं होतं तर 10-5 जजेस बोलवले असते. एकटे PM ला कशाला बोलवतो. त्याचं आता हे पर्व आपण घेऊ की गेले 10-11 वर्ष सुप्रीम कोर्ट सरकारच्या विरुद्ध काही करत नाही. तुम्ही सांगा मला एकही निकाल. मनी लॉन्ड्रिंगचा एक निकाल होता, त्यात आरोपी पकडले, शिक्षा नाही. आपलं बॉम्बे हायकोर्ट म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारचं आरोपी पकडले, सगळं चुकीचं घडलं, सरकार वाचवलं. बरोबर. म्हणजे काय करतात ते. तर हे रुलिंग पार्टीला अजिबात दुखवायला तयार नाहीत. आता या जजने कुठल्या परिस्थितीत हे वाक्य बोललेत. तुम्ही विचार करा की सिंदूरमध्ये यांचं वांग वाजले, पहलगाममध्ये यांची सगळी फजिती झाली. बरोबर. विदेश नीतीमध्ये यांची सगळी झिरो ठरलेत. यांचं देशापुढे यांना सांगायला आहेच काय या सरकारला.
अशा वेळेस पार्लमेंट चाललेलं आहे. पार्लमेंटमधले विरोधी पक्ष त्या SIA डिबेट मागतायत. सिंदूरवर सुद्धा डिबेट करायला सरकार तयार नव्हतं. आणि पुन्हा मोदी शहाणपणाने म्हणतात की सिंदूरवर सरकारने डिबेट करून विपक्षाने मागणी करून त्यांनी त्यांचे दात पाडून घेतले. काय त्यांनी सिंदूरमध्ये मिळवलं तुम्ही? आणि त्यांनी दात काय पाडले? तुम्हाला एक्सपोज केलं. तुम्ही जे सांगायलाच तयार नाही जनतेपुढे. अहो, दोन माणसांची लढाई होईल, कोणीतरी हारजीर असतेच, देशाची आहे, त्यामुळे नुकसान तर होणारच. तेव्हा अशा केंद्र सरकार अशा संकटात असताना राहुल गांधीला देशद्रोही म्हणणं म्हणजे किती हे राजकारण नाही तर काय. बरोबर. दुसरी गोष्ट, कोर्टापुढे मॅटर काय होती? कोर्टापुढे मॅटर होती की चीन घुसलेला आहे आणि त्यांनी ते वक्तव्य केलं भारत जोडोमध्ये. आम्ही बरोबर होतो त्यांची. चीन घुसलेला आहे, आता चीन घुसलेलं नाही का? म्हणजे इव्हन ज्युडिशियल नोटीस, बाकी सगळं तर मी वर्णन करून सांगतो तुम्हाला की कुठं त्यांनी शहरं वसवलीत चीनने. पण तेव्हा आपला आता विषय नाही. तर म्हणजे चीन घुसलेला आहे का नाही? मिलिटरीचा प्रमुख म्हणतो की गलवान घाटीपूर्वीची परिस्थिती आम्हाला आणायला पाहिजे. बरोबर. म्हणजे काहीतरी झालंय. संरक्षण मंत्री याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही. विदेश मंत्री म्हणतो की चायनाशी आम्ही कसं लढू शकतो. आणि संरक्षण मंत्री म्हणतो की आम्ही त्यांना कळवलं होतं का पाकिस्तानला की आम्ही फक्त आमचे टार्गेट हे तेवढं केले, आमचं काम संपलं, आम्ही काही मिलिटरी टार्गेट करत नाही. त्यांनी त्याचा फायदा घेऊन यांना फार झोपवलं आणि ते त्यांचे राफेल पडले. बरोबर. तुम्ही सांगा ना लोकांना. नेहरूंनी म्हणजे एकट्या वाजपेयींनी एक खासदार असताना चायनावर त्यांनी डिबेट मागितलं, नेहरूंनी सेशन बोलवलं. ही जी परंपरा देशाची होती, ही परंपरा यांनी मोडीत काढली 10-11 वर्षात. आणि या जजने म्हणजे मी स्वतः सगळ्या न्यायमूर्तींना म्हणजे मॅजिस्ट्रेट पासून तर सुप्रीम कोर्टापर्यंतच्या न्यायमूर्तींना आई वडील ईश्वर समजतो. कारण मी ऍक्टिव्हिस्ट आहे. माझ्यावर किती खटले आहेत. एक चीफ जस्टिस मला एका लग्नात भेटले तर म्हणले मला ओळखलंय. त्याला त्यांची अपेक्षा होती की मी त्याला जाऊन भेटावं. मला असं कसं, तुझे वडील पण माझ्या ओळखीचे होते. तर मग म्हणे का नाही भेटले? तर म्हणलं मी क्रिमिनल आहे. जजेसच्या पुढे मी कशाला मिरू? मी एक क्रिमिनल आहे, एक ऍक्टिव्हिस्ट आहे, त्यामुळे मी नाही भेटत. मी खरंच भेटत नाही. मी सगळे जे जजेस सुप्रीम कोर्टात आहेत ते माझ्या नातवासारखे आहेत. म्हणजे जे विद्यार्थी होते तेव्हा मी जज होतो. बरोबर. जे माझे बॅगा घेऊन पळत होते ते माझे जज होते. मग मी त्यांना भेटायला पाहिजे ना. मी नाही भेटत कारण तो माझा विषयच नाही. मी ऍक्टिव्हिस्ट आहे, काय व्हायचं ते होईल. तेव्हा आता यांनी परवा हे जे बोलले तर हे सरकारला मदत करण्यासाठी बोलले का? लगेच सगळं डायव्हर्ट झालं ना मीडिया. टोटल मीडिया डायव्हर्ट झाला. देशद्रोही देशद्रोही देशद्रोही. तर हे करण्याचं कारण यांचा सगळा इतिहास आहे. त्यांचे आता फडणवीस बरोबर शिंदेवर फोटो पण प्रसिद्ध झाले. दुसरे एक जज आहे ते तर हरियाणाचे चीफ मिनिस्टर बरोबर त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले. मग आम्हाला एक अडथळा आले असते ना. आम्ही तर फार पॉप्युलर होतो. मला तेच सर विचारायचं की न्यायपालिकेमध्ये तुम्ही ज्या वेळेला सक्रिय होते, न्यायमूर्ती म्हणून तुम्ही कर्तव्य तुमचं करत होते, ती निस्पृहता त्यावेळची नाही. आता झालेलं हे अधपतन माझी स्तुती म्हणून नाही सांगितलं. ऐका, आहेच आहे ना. मी इतिहास मला माहिती आहे. ऐका ना. परंतु आम्ही कुठल्या लग्नाला, आम्ही कुठल्या समारंभात यांना घासायला जायचोच नाही. बरोबर. उलट एक कार्यक्रम होता आमचा आणि मंत्र्यांचा एकत्र, तर त्या बसने आम्ही सगळे त्या कार्यक्रमाला चाललो होतो. कुठे गव्हर्नर हाऊसला असेल, कुठेतरी असेल. तर पद्मश्री पाटील आले वर बसमध्ये चढले. तर आमचा एक जज उठला, त्याला काय जागा द्यायला म्हणलं. बस बस म्हणलं खाली. याला कशाला कुठे जागा द्यायला पाहिजे, उभा राहील. मग मैत्रीच्या नात्याने होईना, पण आपण असं कसं करायचं? बरोबर. त्यामुळे लांगुल चालन हा भाग नव्हता. आणि काही जजेस, आम्ही 2 जजेस बसतो ना एकत्र बेंचवर, तर या केसमध्ये काही निरोप आहे का? म्हणलं निरोप फक्त ईश्वर. आम्ही ईश्वराच्या खालोखाल आम्ही आहोत. मग कोणी म्हणायचं लांड्याला ताणलं पाहिजे, कोणी म्हणायचं. म्हणजे असं कसं बोलून चालेल? मग ते त्यांना कळलं की हा वेगळा आहे म्हणून त्यांनी मला एकदम वाळीत टाकलं. पण मला काही फरक पडला नाही. मी जिल्ह्यातून आलेला वकील, माझ्या कर्तृत्वाने डायरेक्ट हायकोर्ट जज झालो.
कारण मी सोशल वर्क जे करत होतो ते चीफ जस्टिस ऑफ इंडियाला आवडलं, चीफ मिनिस्टरला आवडलं. बरोबर. दादा होते चीफ मिनिस्टर, चंद्रचूड होते चीफ जस्टिस आणि भगवती नंबर 2 होते. ते म्हणले की तुला हे मुद्दे सुचतात, आम्हाला कसे नाही सुचत. एक नवीन कोर्स आला लॉचा, जुना कोर्स बंद केला बार काउन्सिल ऑफ इंडियाने. पॉलिसीच ही गरिबांना शिकू द्यायचं नाही. तर मी भांडलो, सगळ्या देशातले बार काउन्सिलर बोलवले. आमिर हॉटेल पुण्याला एकच हॉटेल होतं, तिथं ठेवलं. भगवती आले, चंद्रचूड आले, शंकरराव चव्हाण शिक्षण मंत्री होते केंद्रात, ते आले, वसंतदादा आले आणि सगळ्यांनी बसला. मी तर म्हणे हा मुद्दा तुझा दादा तर म्हणते माझ्याकडे एवढे बॅरिस्टर आहेत सगळे, ते नाही कोणी भांडायला तयार आहे कोर्ससाठी. जुना कोर्स बंद नाही करायचा माझं म्हणणं होतं. तो कोर्स आजही माझ्यामुळे चालू आहे, पण आपण बामण नसल्यामुळे आपल्याला पब्लिसिटी नाही, त्याला काय हरकत नाही. तर तिथे भगवती मला म्हणले की हे तुला समजलं, मला नाही. म्हणलं तुमचा बाप चीफ जस्टिस ऑफ इंडिया होता, माझा बाप रोड कुली आहे. त्यामुळं त्यांना आश्चर्यच वाटलं. म्हणजे रिअली? म्हणलं आम्ही झोपडीत राहतो. मी झोपडीत राहत होतो शेतावर. ती झोपडी पण तुम्हाला मी दाखवील. पण मग भगवती त्या झोपडीत गेली. नाही म्हणले मला तुझ्या घरी जायचं, मला तुझ्या आईला भेटायचं. ते भावनिक होते भगवती आणि ते आईला गळ्यात घेऊन रडले. तुझा पोरगा काय, त्याला मी जज करणार. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही नाही करू शकत मला जज, कारण होल ज्युडिशरी वॉज कॅप्चर्ड बाय RSS. तुम्ही नाही करू शकत. ते म्हणले बघू आपण. इथं जे जज होते चीफ जस्टिस, त्याचं नाव नाही घेत मी, ते म्हणले मी कसं रिकमेंड करणार. त्यावेळेस चीफ जस्टिस आणि वसंतदादा म्हणजे चीफ मिनिस्टरने रिकमेंड करायचं होतं. बरोबर. दादाने त्याला फोन केला की गुराख्याचा पोरगा हा इतक्या पुढे आलेला आहे, तर तुम्ही याला जज करा. दादा म्हणले ते नाही करत रे, ते ऐकत नाही चीफ जस्टिस. चल तू मिनिस्टर हो. मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये म्हणले तू मिनिस्टर. बोललं मी नाही होणार मिनिस्टर, मला जजच व्हायचं झालं तर, नाही तर माझी वकिली ठीक आहे. मग भगवतीने आणि दादाने मिळून लॉ मिनिस्टरला भेटले. कोणतरी कौशल्यवर कोणतरी होता मिनिस्टर, आणि त्या चीफ जस्टिसची बदली केली मद्रासला. आणि मग शेतकरी कुटुंबातला एक चीफ जस्टिस हैदराबादचा इथं आला, रेड्डी म्हणून. आणि त्याने आल्यावर पहिल्या दिवशी मला सांगितलं भाऊ तुझ्यासाठी सगळा महाराष्ट्र देवपाण्यात घालून ये, चल जज हो. मग त्याने रिकमेंड केलं, चीफ मिनिस्टर रिकमेंड केलं, ते ठरलंच होतं. मग तर मला सांगायचं असं की आणि यांनी काय केलं, इतिहासात नाही की नवीन जज झालाय, डिस्ट्रिक्टमधून आलाय, त्याला स्वतंत्र बसवलं. मला सिंगल, नेहमी सिनियर जज बरोबर बसतो काही दिवस, 2-4 महिने त्याला कळवतात, मला सिंगल बसवलं. त्यांचं बॅड लक आणि माझं लक. पहिल्या दिवशी मी 3 जजमेंट दिले, 3चे कायदे झाले, पार्लमेंटला करावे लागले, अमेंडमेंट करावे लागले. कारण आपलं कॉमन सेन्स होतं. मी काय फार हुशार नव्हतो किंवा मी फार मोठा वकीलही नव्हतो. तर माझं म्हणण्याचा उद्देश असा की कोणी मलबार हिरून येतंय, कोणी गावातून येतंय, कोणी कुठून येतंय, ती जी आयडिओलॉजी आहे. आणि मग माझे निकाल नेहमी गरिबांच्या बाजूने असायचे, आणि ते सगळे त्याचे कायदे पण झालेत. तर ते सगळे आता विषय आपला कायद्याचा पण नाहीये, म्हणजे माझ्या जजमेंटचं पण नाहीये, पण तुम्ही त्याच्यावर ठेवली तर मी स्पेशल तुम्हाला सांगेल सगळं. तेव्हा ह्या जजने तिथे बोलायची काहीच गरज नव्हती. बरं, दुसरी गोष्ट, केस काय होती, चायना घुसला का नाही, घुसला का नाही चायना, 100%. देशाला माहिती आहे, जगाला माहिती आहे. त्याच्या विरुद्ध राहुल विरुद्ध केस, आणि कोणी केली, बॉर्डर फोर्सचाच एक ऑफिसर रिटायर झाला श्रीवास्तव म्हणून, त्यांनी केस केली. खालच्या कोर्टाने घेतला कॉग्निझन्स, हायकोर्टाने स्टे दिला नाही, सुप्रीम कोर्टात द्यावं लागलं. सुप्रीम कोर्टाने स्टे दिला, म्हणजे जे जज बोलले त्यांनी स्टे तर दिला. म्हणजे तुम्हाला पटलंय की चायना घुसलेला आहे, बरोबर, म्हणून तुम्ही स्टे दिला, त्याचा अर्थ तोच झाला. मग आणि मग हे तारे कशाला तोडायचे. त्यांना माहिती आहे की आपण बोललो तर त्याला पब्लिसिटी मिळते, आणि ह्या जंक्चरला सरकारला मदत करायला पाहिजे. त्यांनी त्यासाठी बोलले. सर्व तुम्ही आता बोलता बोलता मुद्दा काढला, मला त्याच्याविषयी कुतूहल आहे की प्रशासनामध्ये, न्यायपालिकेमध्ये, सुरक्षा यंत्रणांमध्ये संघाची माणसं पद्धतशीरपणे पेरली जात असताना काँग्रेसचं याकडे दुर्लक्ष झालं का? नाही नाही नाही, काँग्रेस हरिचंद्र नव्हतीच, बरोबर, लक्षात घ्या तुम्ही. काँग्रेसमध्ये पण RSSचे स्लीपर सेल आहेत. जो आणि पहिला यांचा स्पीकर होता, त्याने गोळवलकरच्या वी आर आवर नेशनहुड या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. ती गोळवलकरच्या पुस्तकापेक्षा मोठी आहे. आणि किंवा बंच ऑफ थॉट, दोन्हीपैकी एका पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिली. म्हणजे ते कोण होते,
बंच ऑफ थॉटमध्ये किंवा वी आर नेशनहुड या 2 पुस्तकात एवढं बोगस लिहिलेलं आहे आणि त्याला मान्यता. तर काँग्रेस जरी सत्तेवर होती, मग इंदिरा गांधीला कोणी मारलं? एक वैद्य IB चा प्रमुख असतो, दुसरा वैद्य RSSचा प्रमुख असतो, तिसरा वैद्य मिलिटरीचा प्रमुख असतो. संविधानाची अंमलबजावणी करताना काँग्रेसच्या काळात सुद्धा ब्युरोक्रेसी यांचीच होती. म्हणजे मॅडमला जे सांगितलं की सुवर्ण मंदिरात खूप मोठा शस्त्रसाठा आहे, निघाला काय? नाही निघाला, शस्त्रसाठा नव्हता. ते म्हणले की त्याने जर सुवर्ण मंदिराला आम्ही हल्ला नाही केला तर ते खलिस्तान होणार, म्हणून मॅडमने करा म्हणले हल्ला. शेवटी कोणावर तरी अवलंबून राहायचं कारभारात. बरोबर, मिसगाईड केलं. जेव्हा त्या मॅडमने त्याच्यावर हल्ला केला सुवर्ण मंदिरावर, तेव्हा त्यांना कळलं की आपल्याला फसवलं. पण उशीर झाला ना. मग त्यांना सांगितलं तुम्ही शीख कथा तुमचे काढा. त्या रेग्युलर ती फॅमिलीच हो, डेडिकेटेड फॅमिली आहे. मोतीलाल नेहरू पासून सगळा संसार देशाला दिलेली फॅमिली. मला रडायला येतं की आज राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी त्यांचा माझा काही संबंध नाही, पण त्यांनी भारतात त्यांच्या नावाने जगायचं म्हणजे किती अवघड आहे. दररोज काय आणि त्यांना सच्च ज्या फॅमिलीने देशासाठी सगळं दिलं. नेहरूंनी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 300 कोटी रुपये दिले. जवाहरलाल मोतीलाल नेहरू तर सगळंच दिलं. तेव्हा प्रश्न असा येतो की हे बोलायची गरज काय होती? तुम्ही राहुल गांधीला देशद्रोही म्हणू शकता का? मग हे वादळ उठवायचं आणि सगळं सरकारविरुद्ध उठलेलं वादळ शांबवायचं. पण सर, आता मुद्दा असा उपस्थित होतो की ज्या केंद्रीय स्वायत्त यंत्रणा ज्या आहेत, ED, CBI वगैरे सगळ्याच यांनी ताब्यात घेऊन ठेवल्या. मीडिया यांनी लाचार करून ठेवला. प्रशासन तर अगोदरच मीडियाच्या अगोदर लाचार झालेला आहे. म्हणजे लोकशाहीचे जे 4 स्तंभ म्हणतो ते तिन्ही आधीच कोसळलेले होते आणि हा एक स्तंभ जराशी धुगधुगी होती न्यायपालिकेमध्ये. ते सुद्धा जर असं वागायला लागले तर मग या लोकशाहीचं काय? त्याचं काय झालं सांगतो. शेवटी न्यायमूर्ती तुम्हाला म्हणलं मी जजेस आहेत. गोगोईचं त्याने मिटू काढलं, चंद्रचूडचं असंच काहीतरी काढलं. सध्याचा चीफ जस्टिस हा कट्टर आंबेडकरवादी. आता कालच्या ज्या जजेस झाल्या, मी त्यात मला इंटरव्ह्यू घेतला कोणीतरी, मी म्हटलो की त्यात आंबेडकरवादी जजचं चाललं नाही. कॉलेजियम आहे 5 जणांचं का 3 जणांचं कॉलेजियम आहे, त्यातला नंबर 2 तर कट्टर RSS आहे. आता जो सूर्यकांत येणार आहे कट्टर RSSचा, आणि एवढ्या करप्शनच्या केसेस त्यांच्यावर. त्यावेळेच्या चीफ जस्टिसने सांगितलं की याला रिकमेंड करू नका, आणला सुप्रीम कोर्टात यांच्या सोयीसाठी. त्यामुळे तो म्हणेल ते नाव सँक्शन होणार. मेजॉरिटी जजेस सगळे 11 वर्षात सगळे जजेस त्यांनी त्यांच्या आयडिओलॉजी भरलेले आहेत. बरोबर. त्यामुळं म्हणजे आयडिओलॉजी कशी असते बघा. मॅडम म्हणायचे की मला शेतकरी मुलं जज पाहिजेत आणि हे संघी जज पाहिजे म्हणतात. केवढा फरक आहे. तेव्हा माझं म्हणणं काय की हे सगळं जग जाहीर आहे. यांच्या इतकी विषारी जात जगात नाही. विषारी जात जगात नाही. मी फडणवीसला फसवणीशिवाय बोलत नाही. वेश बदलून जायचं आणि सरकार पाडायची म्हणजे काय? इलेक्टेड सरकार पाडायचं आणि तिकडे 50 कोटी 100 कोटी. शहा तेच करतो, मोदी तेच करतो, फडणवीस तेच करतो. यांना लाजच नाही की लोकशाही आहे, संविधान आहे. अजिबात नाही. किती सरकार पाडली त्याची आपली यादी करायची गरज नाही. मग अशा परिस्थितीत या तिन्ही संस्था कॅप्चर केलंय मोदी, शहा आणि त्यांचे काय त्यांचे गुंडगिरीचे. पहिले लोहियाला मारूनच संदेश दिला ना. बरोबर. आमचं नाही ऐकलं तर काय होतं बघा. लोहियाला मारूनच संदेश दिला. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तिन्ही संस्था त्यांच्या ताब्यात आणि मीडिया त्यांच्या ताब्यात. आता आम्हाला म्हणून मी राहुलला विचारलं तू का चालतोस? तुला मारतील हे चालताना. तुला मी का करू? कोणी सुनताही नाही. हे 4ही संस्था जर आपलं ऐकत नसतील तर आपल्याला जनतेकडे गेलं पाहिजे. बरोबर. म्हणून तो चालला आणि तो चालला तर इतका ऑनेस्ट होता, इतका कोर ऑनेस्ट माणूस येतो तो. महात्मा गांधी आणि बुद्धाच्या मार्गाने जाणारा माणूस. त्याला तुमच्या सत्तेची पर्वा नाही. अजूनही मी त्यानंतर राहुलला भेटलेलो नाही. म्हणजे असं जर कोणाला वाटत असेल की मी राहुलचा माणूस आहे, कारण त्यांच्या भोवती जे कडबोळे. त्याला म्हणलं मी, आम्ही 1 to 1 एकदा बसलो, म्हणले तुझ्या भोवती सगळे RSSचे लोक आहे. मालूम आहे मुझे. म्हणलं तो राहुल काँग्रेस काढ. कैसे निकालेंगे अभी तो हम कुछ नहीं कर सकते. राहुल काँग्रेस म्हणलं इंदिरा गांधींनी काढली होती ना इंदिरा काँग्रेस, तू राहुल काँग्रेस काढ.
तर मुद्दा असा आहे की सगळे कोंडीत आहेत. मॅडम सोनिया यांचा तरी माझा कसा परिचय झाला, तर माझं एक जजमेंट होतं जे गरिबांच्या बाजूने होतं आणि ते सगळ्या जजेसनी धुडकावून लावलं, ज्युडिशियरीनेच धुडकावून लावलं, सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने. तर मी ते जजमेंट घेऊन राजीव गांधीकडे गेलो. मला ते कल्पनात रायने भेटवलं, रात्री 2 वाजता भेटलो आम्ही. आणि तो एवढ्या 2 मिनिटात त्यांनी अंडरस्टँड केलं की माझं काय म्हणणं आहे. शंकरराव फायनान्स मिनिस्टर होते, त्यांना कोणी रात्री उठवत नव्हते. नाही बोले जगावून जज साहब क्या कहते वो मुद्दा सोपा मुद्दा होता की आपण जे विकत घेतो ना, काही विकत घेतो बाजारात, त्याचं एक्साईज आपण भरतो. एक्साईज कलेक्शन उद्योगपती करतो, सरकारला भरतो आणि सरकारला उद्योगपती अर्ज करत होता आमच्यापूर्वी. काय अर्ज करायचा, तुम्ही आमच्याकडून चुकून घेतलेलं आहे, यू हॅव नो राईट टू कीप इलिगल मनी अँड सो रिफंड अस. तर माझ्या पुढे पालखीवाला, नरीमन असे मोठे मोठे वकील ॲपिट झाले. 2 महिने आर्ग्युमेंट चाललं. मी बोललो नाही, मी आता खेड्यातला होतो, मी थोडा बुजतच होतो. मी त्यांना शेवटी एकच प्रश्न विचारला की हॅव यू पास्ड ऑन दिस बर्डन टू युअर कंझ्युमर. मग ते त्याला लक्षात आलं की यार काय बोलता म्हणे, तुमच्या डोक्यात काय बटाटे भरलेत का. म्हणलं हे बघा, तुम्ही मला किती रिड्युक्युल केलं, तर जजमेंट मी लिहिणार आहे, बरोबर, तुम्ही मला नाही रिड्युक्युल करू शकत. आणि मी मग राजीव गांधीला सांगितलं की असा मुद्दा आहे हा की एक्साईज आम्ही भरतो कस्टमर आणि हे रिफंड घेतात. तर म्हणलं याचा कंझ्युमर्स वेलफेअर फंड झाला पाहिजे. हे पैसे तुम्हालाही नको, त्यांनाही नको, कंझ्युमर वेलफेअर फंडात गेले पाहिजे. त्याला लगेच पटलं ते आणि त्यांनी शंकरराव चव्हाणला फोन केला आणि अमेंडमेंट करा म्हणे, ही बर्डन इज पास्ड ऑन टू. केली त्यांनी अमेंडमेंट. तर एका जजने आपल्या लाईफमध्ये काय करायला पाहिजे, बरोबर. ते दिल्लीला घडलं. आता हे तर म्हणजे बहुसंख्य तमाम महाराष्ट्राला जवळजवळ तुमची कारकीर्द आणि तुमचे निर्णय माहिती आहेत, परंतु ते दिल्लीला घडलं. इथे मुंबईला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा काही असो, परंतु त्यांना आंदोलनाची परवानगी पाहिजे होती गाझा पट्ट्यामधल्या नरसंहाराचा निषेध करण्यासाठी, आणि ती नाकारली. आणि त्यांना पण देशभक्तीचे पाठ पडवता. अरे देशाचा विचार करा. अरे आम्ही तेच करतोय ना. आता पुरंदर विमानतळावर आमचं आंदोलन चालू आहे. या वयात मी आता 84 वर्षाचा आहे. शरद पवारला म्हणलं की माझं आता शेवटचं आंदोलन आहे. ते पुरंदरला इतके चांगले गरीब शेतकरी, जितकी चांगला संसार उभा केलेला आहे, हजारो शेतकरी आहेत, आणि ते आता रस्त्यावर आहेत. तर हे का घडतं, तर 18 साली ते विमानतळ रद्द केलं. टेक्निकल रिपोर्ट दिला की फिजिबल नाही. त्यावेळेस डिफेन्स मिनिस्ट्रीने ते विमानतळाची परवानगी परत घेतली. त्यावेळेस फडणवीसच मुख्यमंत्री होते, आता पण फडणवीसच आहेत. खुन्नसवर त्यांनी सुरू केलं आणि त्याला आम्ही विरोध करणार. आम्ही म्हणलं ते आमच्या प्रेतावरूनच होईल, विमानतळ व्हायचं असेल तर आमच्या प्रेतावर होईल. तर मग हे सगळीकडे चालू आहे. कम्युनिस्टांचं तेच आहे, आमचंही तेच आहे. आंदोलन जीवी आम्ही आहोत आणि त्यांचं काय चुकलं, हे आंदोलनाला बंदी कशी करणार. तेच तर. आणि ते भाष्य काय म्हणजे भयंकर. अरे ते कडवे डावे, अरे मग कडवे उजव्यांचं काय करायचं. कडव्या डाव्यावर यांचा विरोध आहे, नक्सलाईटवर यांचा विरोध आहे. 18 बॉम्बस्फोट केले संघ परिवाराने, 18. आणि सगळ्या बॉम्बस्फोटामध्ये संघाचे अधिकारी असताना मुसलमानांची पोरं अटक केली. ते रघुवंशी म्हणून होतं, त्यांनी ATS प्रमुख होते. करकरेने जेव्हा हातात घेतला तपास, तेव्हा करकरेंनी पहिल्यांदा ती मोटरसायकल जी मालेगावला सापडली तिचं ओनरशिप शोधली आणि ती प्रज्ञा ठाकूर होती. मग तिथं पद्याला घेतल्यावर सगळे बाहेर आलं. बरोबर. यांच्या मिटिंग आहेत, लॅपटॉपमध्ये त्याचे मिनिट्स आहेत. त्या मिटिंग अशा आहेत की आम्हाला हिंदू राष्ट्र करायचंय, आम्हाला संविधान कबूल नाही, मनुस्मृतीचं राज्य आणायचंय, त्यासाठी आम्ही इस्रायलची मदत घेतोय, त्यासाठी आम्ही नेपाळची मदत घेतोय. शब्दात थोडा फरक असेल पण असे मिनिट्स आहेत. त्याचं सविस्तर चार्जशीट करकरेंनी तयार केलं, सविस्तर. तर मला की 48 CDs आहेत, पण मला आता 22-23 पर्यंत पोहोचतोय. मी अजून त्याचे स्क्रिप्ट करायचे आणि ते स्क्रिप्ट असे आहेत. तर हे कसे सुटू शकतात. ते जर स्क्रिप्ट त्यांना विचारलं पण की तुम्ही हे तुमच्याच हे रेकॉर्ड करून का ठेवलं, तर आमच्यात कोणी फुटू नये म्हणून. तो स्वामी कोण तो असीमानंद त्यांनी कन्फेशन द्यायला गेला कोर्टात. मॅजिस्ट्रेटने त्याला 3 दिवस दिले की नको, तुला फाशी होईल, तू देऊ नकोस. वाजपेयी अडवाणी तो मला मी सगळ्या फाट्यावर मारतोय, मला खरं बोलायचंय, कारण मला जेलमध्ये एक मुस्लिम पोरगा भेटलाय, तो आम्ही केलेल्या गुन्ह्यात तो आतमध्ये. स्वामी कदाचित बदलला असेल, त्या होऊ शकतं म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट दिलं.
त्याच्यानंतर तो नाकारलाच ना, कोर्टापुढे झालं सगळं. म्हणून काय झालं तर त्याला जर कायदा असा आहे की त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्यांनी नाकारू द्या, पण त्याला सपोर्टिंग बाहेर पुरावे आहेत का? तिथे भरपूर पुरावे आहेत. बरोबर. त्यामुळे मी तर असं सांगतो की अप्रुव्हरच्या लॉमध्ये माझा तर देशात नंबर पहिला आहे, कारण मानवत आणि जोशी अभ्यंकरमध्ये आम्ही तेच केलं. आणि चांगल्या चांगल्या जजेसला आम्ही जो लॉ सांगत होतो अप्रुव्हरचा, हा तो मला मी सांगितला तो की बाई आरोपीचं कन्फेशन आहे, को अक्यूजचं कन्फेशन आहे, त्याला किंमत काहीच नाही, 100%. पण त्या कन्फेशनला सपोर्ट करणारा इंडिपेंडंट पुरावा काय, तो पुरावा असेल तर ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तसे पुरावे आहेत, ते सोडून दिलं. पण आता म्हणजे राज्यकर्ते, राज्याचे असो किंवा देशाचे असो, त्यांनी समान नजरेने सगळीकडे पाहायला पाहिजे. आता मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातल्या प्रकरणातला मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध काही तासात फडणवीस सुप्रीम कोर्टात गेले, म्हणजे मालेगावच्या प्रकरणात मात्र जात नाहीत. त्यातही इन्व्हॉल्व तेच होते. हा ना, मग म्हणजे याच्याकडे कसं बघायचं मग? तर मालेगावमध्ये जातील, प्रायव्हेट लोक जातील, प्रायव्हेट लोक जातील, पण सरकार जात नाही. म्हणून म्हणतो ना, सरकार म्हणजे कोण आहे? सरकार म्हणजे जहरीली संगी सोच वाली सरकार है. वो कभी खुद के खिलाफ जाएंगी क्या? तो जात नाही. यांनी हजारो वर्ष तेच केलं. तुम्ही सांगा, स्वातंत्र्य मिळालं, यांनी संविधान पायदळी तुडवलं, तिरंगी झेंडा पायदळी तुडवला. माझ्याकडे सगळे त्याचे व्हिडिओ आहेत, म्हणजे बातम्या आहेत. आणि महात्मा गांधीला मारलं. काय कारण होतं? म्हणजे ही जमात दुधाच्या दूध के तलाव में सुसु करती है. हम जब भारत जब विकास की ओर चढ़ता है, जाता है, तो ये हमको खत्म करते. ही त्यांचा सगळ्या हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि तो आजही आहे. पण म्हणजे आता ही गळचेपी किती टोकाला गेली आहे सर. म्हणजे आता पुण्यात जे घडलं, संभाजीनगरची मिसिंग तक्रार, पोलीस मुलींच्या घरी घुसतात, त्यांना नको नको ते घाणेरडे शब्द वापरतात आणि पुन्हा पोलीस स्टेशनला देऊन, जिथे सीसीटीव्ही नाही अशा रूम मध्ये नेऊन त्यांना टॉर्चर करतात आणि त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करून घेत नाहीत. 48 तास लोक रस्त्यावर उभं राहून आंदोलन. त्याच्यावर मी माझी पोस्ट केलेली आहे की जे सूर्यवंशी बाबतीत परभणीत घडलं तेच इथं घडत आहे. बरोबर. आणि सूर्यवंशीचे लोक पाठलाग करून ते गेले सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणून ते कंप्लेंट दाखल झाली. पण ते अज्ञाता विरोधात ती पण. तर अशा परिस्थितीत त्याचं कारणच आहे ना, आमच्याकडे कधीच तपास प्रामाणिक होत नाही. करकरे सारखा साधू एखादा असतो, पण म्हणजे त्या सोमनाथ सूर्यवंशीला टॉर्चर कोणी केलं? माझ्या आयुष्यभर मी क्रिमिनल लॉची प्रॅक्टिस केलेली आहे. मानवत जोशी अभ्यंकर सारख्या ट्रायल मी चालवलेल्या आहेत. तपासामध्ये प्रामाणिकपणाच नाही आणि त्याच्यात राजकारण येतं. आता हे पहिला बॉम्बस्फोट झाला मालेगावचा, लोकल पोलिसांनी बरोबर तपास केला, आयबी मध्ये आली. आयबी सांगितलं सिमीचं नाव घ्या. ती सिमीचं आम्हाला माहिती आहे, आमची आयबीची डेफिनेट इन्फॉर्मेशन आहे की मुसलमान आहे. निघाले की मुसलमान नाही निघाले. त्या प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन मध्ये आयबी येऊन. आता हे करकरेचं काय झालं? करकरेवाला जर इस्माईल आणि कसाबने गोळ्या घातल्या तर समोरून मारायला पाहिजे. हो बरोबर. त्यांच्या गोळ्यांच्या याच्या जखमा पाहिजेत. बॅलिस्टिक एक्सपोर्ट होतो, त्यांच्या गोळ्यातून निघालेल्या गोळी एकही त्याला लागलेली नाही. मग मेलं कसं करकरे? त्याला पोलिसच्या पिस्तुलने इथं घेऊन मारलेले आहे, इथून मारले. आता कोणी मारलं गाडीत मला म्हणजे कोणालाच माहिती नाही कोण पाय. बरोबर. ह्या निकमने त्याला बॅलिस्टिक एक्सपर्टला खोटं बोलायला लावलं. तो तयार झाला नाही. जजने त्याचं कॉग्निझन्स घेतलं नाही शिक्षा करताना. आणि मग तू एकदा खालच्या कोर्टाने केलं. आता तुम्ही म्हणले फडणवीस म्हणले ना, आता खालच्या कोर्टात झालं ना, आता बघतो आम्ही वरच्या कोर्टात काही करायचंच नाही. तर असं आहे. पण म्हणजे ही पोलीस अधिकाऱ्यांमध्ये इतकी मुजोरी किंवा सर्वसामान्य जनतेविषयी अशा प्रकारची वागणूक, हे कसं काय? आता कसं व्हायचं या राज्याचं? तक्रार दाखल करून घेत नाही. होम मिनिस्टर कोण आहे? संघी आहे, कट्टर संघी आहे. आणि संघाची आयडिओलॉजी काय आहे की आम्ही देशाचे मालक आहोत, तुम्ही 2 वेळचे जेवणाचे अधिकारी आहात, तुम्हाला बाकीचे अधिकार कशाला पाहिजे? तुम्हाला शिक्षण नको, संपत्ती नको. या सगळ्या मनुस्मृतीला धक्का देणारा जगात पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी यांना किल्ले गेले, किल्ल्याचे मालक केलं, आपल्या स्वयंपाकघरात मार ठेवले. तर मला सांगायचं काय की मनुस्मृतीला धक्का देण्याचं काम महाराजांनी केलं, तेच काम उचलून फुलेशाह आंबेडकरनी केलं. फुलेंनी तर बेहद काम केलेलं हो. फुलेंचं कामाला तोडच नाही. त्यावेळेस त्यांना काय अँथ्रोपॉलॉजी माहिती होती की काय होती? बरोबर. काय लिहून ठेवलं हो. आजही ते म्हणून ब्राह्मण फुलेचं नाव घेत नाही. आंबेडकरांचं जबरदस्तीने घेतात, ते वेगळ्या पद्धतीने घेतात.
आणि शाहूला काय केलं? अजूनही कुणी त्यांच्यावर आलेल्या त्यावेळेच्या बातम्या कुणी एकत्र केलेल्या नाहीत. कुणी आपला इतिहासकार मिळाला तर करा. शाहूंना रात्रंदिवस छळलं या लोकांनी. म्हणजे टिळकांच्या अनुयायांनी बॉम्ब ठेवले त्यांच्या रस्त्यावर. ते चाणक्य होते, त्यांनी ते बॉम्बचा रस्ता बदलला म्हणून ते वाचले. तर का केलं? तर त्याने आरक्षण दिलं, त्यांनी ब्राह्मणांची ब्युरोक्रसी कमी केली, त्यांनी सगळ्यांना सक्ती शिक्षण केलं, मोफत केलं. तिथे यांचं मुख्य यांची नसतं तीच आहे, आम्हाला अडाणी ठेवणं. कर्मवीर भाऊराव पाटलांना किती छळलं. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी विहिरीत उडी घेतली, कोरड्या विहिरीत त्यांनी राखेल पिले, काचा खाल्ल्या. का? तू यांना शिकवतो म्हणून हे छळत होते त्यांना. त्याच्यावर पिक्चर काढला, त्याला कोणी स्पॉन्सर नाही मिळालं. काय कसं म्हणजे कशी व्यवस्था आहे? आता जे रयत चालवतात त्यांनी त्या पिक्चरला स्पॉन्सर करायला नको? तेच कर्मवीर भाऊराव पाटील ससूनमध्ये ऍडमिट असताना, मला एक लहान होतो, मला जायची संधी मिळाली. आमचे एक घोरपडे गुरुजी म्हणून सत्यशोधक होते, ते म्हणले की चल तुला मोठ्या माणसाला भेटवतो. आणि ससूनमध्ये त्यांच्या संस्थेचे पण लोक आले होते. भाऊराव पाटील अंतिम दिवस मोजत होते, तेव्हा त्यांना संस्थेने विचारलं की तुमच्या मुलासाठी आम्ही काय करायचं. तेव्हा कोण असं संबंध काय त्याचा? ही संस्था रयतेचे पैसे उभी राहिलेली, रडायला येतो. त्याने मुलाने एसटी हमाली करावी. बाबासाहेब आंबेडकरांनी तेच केलं, त्यांच्या मुलाला असंच केलं की तू माझा मुलगा नाही, मी तुझा बाप नाही, तुला ज्याला पैशाचा लोभ लागलाय. गाडगेबाबांनी तेच केलं, म्हणून तिघांची मैत्री होती. त्यांची आलोका नावाची मुलगी आश्रमातून 1 रुपया जास्त घेतलं. तर बाबांनी सांगितलं, त्यावेळेस पत्र होते, पत्र काय मोबाईल होतं, ती माझी मुलगी नाही, मी तिचा बाप नाही. हे तिघांनी हे बांधलेलं आहे. तेव्हा अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्यामुळे इथे आहोत. आम्ही काय करतो? मी सगळ्यांना आता हे जनसुरक्षा कायद्याच्या सगळ्या आमदारांना अपील केलं, अरे काहीतरी शरम वाटू द्या. तुम्ही कशामुळे आलात, कोणामुळे शिकलात, आणि सगळे त्यांच्या विरुद्ध काम करणाऱ्या लोकांच्या बरोबर तुम्ही काही करताय? काय करायचं काय रे? सर, ही एवढी हिमालय एवढी मोठी माणसं आपल्या महाराष्ट्रात होती. समाज सुधारकांचा इतका मोठा आपल्याकडे वारसा आहे, समाजसेवकांचा आहे, त्यांची परंपरा पुढे चालवणारे तुमच्यासारखे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. नाही, पण आहेत. आणि असं असताना आज बहुसंख्य बऱ्याच मोठ्या प्रमाणामधला बहुजन समाज विशेषतः त्या उजव्या विचारसरणीकडे झुकलेला आपण बघतो. मग या विसंगतीकडे कसं बघायचं? त्याचं कारण एवढंच आहे, हे काहीतरी सत्तेवर होते. मोदी येण्यापूर्वी, संघ येण्यापूर्वी, भाजप येण्यापूर्वी हे काहीतरी सत्तेवर होते. यांनी मास केलेला आहे, पैसे खाल्लेले आहेत. त्यांच्यामुळे ईडी लागते, आमच्या पण नाही लागत. मला ती पण भीती वाटते. मी आमच्या ड्रायव्हरला म्हणत असतो, गाडीची डिक्की कायम चेक करायची. काय 10-5 कोणी ठेवले गाडीत, तर आम्ही कुठे गेल्यावर ठेवले तर काय करणार? बरोबर, कोळशे पाटलाकडे सापडले म्हणते. म्हणजे काय करू शकतात ते तुम्हाला डिस्ट्रॉय करायला. पण पोखरकर हे ठीक आहे आता, पण आम्हाला या वयात काय त्रास होत असेल हे सगळं. आम्ही जो भारत बघितला, जो महाराष्ट्र बघितला, आम्ही जी जशीप एन्जॉय केली, कुठे गेलोय. पण मग कसं व्हायचं पुढे? म्हणजे मी आता त्या दिवशी सर यांच्याशी बोललो, कुमारकरांशी बोललो, त्याच्या आधी राजू परोळेकर वगैरे काही लोकांशी बोललो. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, एकतर या सगळ्या यंत्रणांना जाग आली पाहिजे, त्यांच्यावर प्रामाणिकपणा जागा झाला पाहिजे, ते दिसत नाही. किंवा मग लोकांच्या उद्रेक किंवा अस्वस्थता समोर आली पाहिजे. यांच्या रक्तातच न्याय देण्याची वृत्ती नाही. DNA अगदी जुनी गोष्ट आहे. आता मी ते कथानक आहे, पण शुक्राचार्याला किंवा द्रोणाचार्याला, मला आता आठवत नाही, कर्ण आणि ते जंगलातून चालले होते, आणि जंगलातून चालले तर त्यांना झोप आली गुरुला, म्हणून ते जागा शोधत होते. ते म्हणले कशाला माझ्या मांडीवर झोपा. द्रोणाचार्य आणि कर्ण, हा दोन तुम्हाला माहिती स्टोरी, मला आता कशाला मी सांगू. नाही बोला ना. तर ते झोपले तर थंड लागते, गरम लागलं, रक्त त्याचं वाहत होतं. तेव्हा ते म्हटले की अरे कसं तू बोललास नाही? लगेच म्हणले तू ब्राह्मण नाहीस, तेव्हा तुझ्या माझ्या विद्येचा तुला फायदा होणार नाही. एवढे क्रूर येतोय, ज्याचं रक्त सांडलं त्याला सुद्धा हे कन्सेशन द्यायला तयार नाहीत. आणि त्याला ओळखलं ते कारण ब्राह्मणाच्या मध्ये ही क्षमताच नाही म्हणे. बरोबर. तर आम्ही सगळे लोक ब्राह्मणांना कसं ओळखत नाही, ब्राह्मणवादाला का ओळखत नाही? ब्राह्मण तर सगळे माझे जवळचे मित्र आहेत.
खूप जवळचे मित्र आहे, म्हणजे त्यांनी सतरंजी काढली तरी मी पडून जाईल, बरोबर. असे मित्र आहेत. परंतु हे ब्राह्मणवादी विचार तो तुमच्या आमच्यात पण आहे, तो काय फक्त त्यांच्यात आहे. पण ही इतकी विषारी जात आहे, ही जगात नाही कुठे, ही नाही. आमचा कधीच विकास होणार नाही, तुम्हाला सांगतो. आम्ही ऑप्टिमिस्टिक आहोत तरी पेसिमिस्टिक विचार मांडावा लागतो, कारण जनतेला जागृत करायचं. आम्हाला असं दिसतंय की जोपर्यंत आम्ही सामान्य माणसं उठत नाही, 33 कोटी देव, स्वर्ग नरक याच्यातून बाहेर येत नाही, तोपर्यंत आम्ही या देशाचा विकास नाही करू शकत. भयंकर नाराज आहे मी, पण मी दररोज काम करतो. तर कालच एक व्हिडिओ काढला, कालच्या त्या बाईच्या अपॉइंटमेंटवर, साठेबाईच्या. काय हो, क्लिअर कट तुम्ही सांगताय की आम्हाला RSSचे लोक जज पाहिजेत, आणि तुम्हाला लाज लज्जा जन्म काहीच नाहीये. तुम्ही कोणाला किंमतच द्यायला तयार नाही. आज न उद्या जनता जागृत होईल, काहीतरी होईल. तुमच्या आमच्यासारख्याने काम करणे, हे करत राहील, शेवटच्या घटकेपर्यंत आपण काम करत राहणे. म्हणून मी 47व्या वर्षी जजशिप सोडली. यांनी रामायण महाभारत दाखवायला सुरुवात केली. मी जज म्हणून भाषण करायचो की वर्ण व्यवस्था परत येऊ घातलेली आहे. तुम्ही बघा ना, तुम्ही अचूक ओळखलं होतं. माझ्या मित्राने तो आनंदवर्धन आहे ना, हो, त्याने हे राम टू जय श्रीराम राम पुस्तक लिहिलं. त्याच्या प्रकाशनाला कोणी मिळालं नाही. त्याने मला बोलवलं. मी म्हणलं तुम्ही मला कसं काय बोलवलं? मैं तो साहित्यिक नहीं हूँ, मुझे साहित्य कुछ मालूम नहीं, तुमने मुझे क्यों बोला? तो बोले कोई मिला नहीं. इथंच पत्रकार सांगत होतं. इतकी अवस्था आहे हो, एवढ्या लोक घाबरतात. आणि मी ठोकून बोललो की हे दुधाच्या तलावात मुतणारी जमाती ही देशाला कधी सुखी होऊ देणार नाही, आणि नाहीच होऊ देणार. तेव्हा जेव्हा आम्हाला या देवधर्मातून लोक बाहेर पडतील, जात धर्म पंथातून बाहेर पडतील, त्यासाठी मोठं काम आम्हाला सगळ्यांना केलं पाहिजे. आमच्या प्राणाची आहुती पण दिली पाहिजे. मी 47 साली प्रतिज्ञा केली होती, मी पोलिसला भिणार नाही, मरणाला भिणार नाही, जेलला भिणार नाही. ही माझी पहिली प्रतिज्ञा सार्वजनिक जीवनात आल्यावर, कारण मला माहिती होतं काय होणार आहे पुढे. तर काय करायचं आपण, असं आहे. सुदैवाने माझी आता शेती आहे 25 एकर, ती मी ड्रीप केलेली आहे. माझा तिथं 100 मुलांचा आश्रम आहे, त्यांना आम्ही KG to PG मोफत शिकवतो. त्यातलीच भाकरी आम्हाला येते, तेव्हा आमची 2 वेळची व्यवस्था आहे. आम्हाला कोणी कशाला हात लावू शकत नाही. बाकी काय सांगण्यासारखं नाही. तुमचं खूप आभारी आहे मी, खरं म्हणजे. सगळ्यात वाईट एक वाटलं की 3 ते 4 वेळा सरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. फार म्हणजे जे काय ते बोलले त्याच्याविषयी आता आणखीन काही बोलावं असं मला सुद्धा वाटत नाही. सर, मी फार आभारी आहे, तुम्ही वेळ दिला. तुम्हीच इंटरव्ह्यू घेतला त्यामुळे तुमचे आभारी आहे. मी तुमचं काम बघत होतो आणि मी म्हणत होतो की या माणसाला भेटलं पाहिजे, तर तुमचा नेमकं काल फोन आला. तर तुमचे आभार. समाजाला विनंती करतो मी की काल्पनिक जगातून बाहेर या. या काल्पनिक जगाचं जाळं तुमच्या भोवती जे पसरवले ते तुम्हाला मातीत घालण्यासाठी पसरवलेलं आहे. जय भीम, जय शिवराय, जय भारत.